अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण खूप लवकर अनुभव येणारी ही सेवा पाहणार आहोत. तर बघा, सर्व इच्छापूर्तीसाठी तुम्हाला तारक मंत्राच्या पाणी अभिमंत्रित कसं करायचं आहे या व्हिडिओमार्फत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर सेवा तुमची पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला शेवटला त्या पाण्यामध्ये एक असा पदार्थ टाकायचा आहे, एक अशी वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू पदार्थ कोणता आहे तर व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला नक्कीच कळेल. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, तारक मंत्र हा आपल्याला प्रत्यक्ष आपल्या स्वामी माऊलींनी दिलेला आहे. हा अनमोल ठेवा आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा एक अनमोल ठेवा आहे. आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळे हा तारक मंत्र आपल्याला मिळालेला आहे. तारक मंत्र म्हणजेच बघा, तारणारा, संकटातून तारणारा, संकटातून बाहेर काढणारा आणि जे काही आपल्या जीवनात अडचणी संकट आहेत त्या सर्वातून आपल्याला तारून नेणारा हा तारक मंत्र आहे. बघा, आपण जर एखाद्या वेळेस समजा आपण कुठे बाहेर गेलो आहोत किंवा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी अडचण आलेली आहे आणि आपण तेवढ्यामध्ये जर समजा तुम्ही तारक मंत्र जर पटकन म्हणला, मग आपण ज्यावेळेस खूप अडचणीत असतो, खूप आपल्याला कोणाची तर गरज असते आणि त्यावेळेस समजा तुम्हाला स्वामी माऊलींचा हा तारक मंत्र जर आठवला ना, तर ताईंनो, प्रत्यक्ष स्वामी माऊली तिथं तुम्हाला वाचवण्यासाठी येतील. प्रत्यक्ष स्वामी माऊली तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील. कारण तुम्ही आतरतेने अंतकरणातून स्वामी महाराजांना हाक मारलेली असते. मग स्वामी महाराज हे नक्की येणार म्हणजे येणार. बघा, ज्या ताईंना खूप विश्वास आहे स्वामी महाराजांवर तर त्यांना ही सेवा उगीच काहीतरी बडबड असं अजिबात वाटणार नाही. कारण ज्यांना अनुभव आलेले असतात, ज्या ताईंनी केलेली असती त्या ताईंना याचं महत्त्व माहीत असतं, या सेवेचं महत्त्व माहीत असतं. ज्यावेळेस तुम्ही संकटात असाल, अडचणीत असाल, खूप हरून गेला असाल, त्यावेळेस जर तुम्ही अंतकरणेतून जर हा तारक मंत्र म्हणला तर नक्कीच स्वामी महाराज तुमच्या त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील, तारून काढतील तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर. स्वामी माऊली इतके आपली स्वामी माऊली दयाळू आणि मयाळू आहेत. फक्त तुमचा विश्वास हा अतूट पाहिजे. आता तुम्हाला आज मी तारक मंत्राचं पाणी तारक मंत्राच्या पाणी हे अभिमंत्रित कसं करायचं आहे ते सांगणार आहे. बघा, आता हे जे तारक मंत्राचं तीर्थ आहे तर हे तीर्थ तुम्ही कशासाठी सुद्धा हे तीर्थ वापरू शकतात. हे तीर्थ फक्त तीर्थच नाही, एक चमत्कारी हे तीर्थ आहे. या तीर्थाने बघा, समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं चिडचिडपणा करत असेल किंवा खूप व्यसनाधीश व्यक्ती असेल, त्याचं व्यसन काही केल्याने कमी होत नसेल तर त्यासुद्धा व्यक्तीला हे तीर्थ तुम्ही दररोज पिण्यासाठी देऊ शकतात. त्याचबरोबर घरात जर समजा निगेटिव्हिटी असेल, काहीतरी बाहेरील बाधा असेल तर हे पाणी, हे तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकतात. घरातील सर्व व्यक्तीने पिऊ शकतात. घरात जर एक नकारात्मकता असेल तर संपूर्ण घरात तुम्ही हे तीर्थसुद्धा शिंपडू शकतात. त्याचबरोबर सतत आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तींनासुद्धा तुम्ही हे तीर्थ पिण्यासाठी देऊ शकतात. खूप हे तीर्थ प्रभावी आहे. त्याचबरोबर तुम्ही हे तारक मंत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठान, 9 दिवसाचं अनुष्ठान, 3 दिवसाचं अनुष्ठानसुद्धा तुम्ही तारक मंत्राचं करू शकतात. मग तुम्ही नोकरीसाठी करू शकतात, स्वतःचं घर होण्यासाठी करू शकतात किंवा तुमच्या घरात खूप व्यसनाधीश व्यक्ती असेल, त्याचं व्यसन कमी व्हावं वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ करू शकतात. मग हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्हाला अभिमंत्रित कसं करायचं आहे तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला देवघरासमोर बसा, स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर बसा, आसन टाका आणि एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. पाणी हे स्वच्छ तुम्हाला घ्यायचं आहे. 2 उदबत्त्या लावायच्या आहेत, दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि तुम्हाला उदबत्ती आणि ग्लास सोबत ठेवायचा आहे, जवळ ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे,
उदबत्तीचं जे प्लेट असतं, ट्रे असतो ना, तर त्याच्यात उदबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत 2 आणि 1 ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उजव्या हाताची 3 बोटे त्या पाण्यात बुडवायची आहेत. बघा, जे आपण पाण्याचा ग्लास घेतलेला आहे ना, तर त्या ग्लासमध्ये तुम्हाला उजव्या हाताची 3 बोटं तुम्हाला त्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायला आम्हाला वेळ नाही, 1 वेळेस म्हणला तरी चालेल का? तर बघा ताईंनो, तुम्ही 1 वेळेससुद्धा तारक मंत्र म्हणू शकतात, पण तुम्ही ते किती अंतःकरणातून म्हणलेलं आहे, तुम्ही किती ते मनापासून तो तारक मंत्र म्हणलेला आहे, याला महत्त्व आहे. ना की तुम्ही 11 वेळेस म्हणा किंवा 21 वेळेस म्हणा, पण तुम्ही किती मनाभावातून तो तारक मंत्र म्हणलेला आहे ना, तर त्याला महत्त्व असतं. त्याच्यामुळे पण होईल तितकं, शक्य होईल तितकं तुम्ही ना 11 वेळेस तारक मंत्र आवर्जून म्हणा, कारण 11 वेळेस तारक मंत्र होईपर्यंत त्या पाण्यामध्ये ती ऊर्जा, त्या मंत्राची ऊर्जा सामावली जाते आणि त्याच्यामुळे त्याचा लवकरात लवकर अनुभव तुम्हाला येतो आणि त्याची प्रचितीही लवकर, जो कोणी तो तारक मंत्राचा तीर्थ प्राशन करतो त्याला नक्कीच येते. तर आता उजव्या हाताची 3 बोटं तुम्हाला त्या ग्लासमध्ये बुडवायची आहेत आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. असा घाई गडबडीने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा नाही. बघा, तुम्हाला कसं म्हणायचं आहे, निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशा प्रकारे तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता हा मी तुम्हाला थोडासाच म्हणून दाखवला आहे. संपूर्ण तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे आणि एकदम निवांत आणि शांततेने तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर तारक मंत्र 11 वेळेस म्हणून झाल्यानंतर ती जी तुम्ही 3 बोटं पाण्यात ठेवलेली आहेत ती तुम्हाला काढायची आहेत आणि स्वामी महाराजांना जी तुमची मनात इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे स्वामी महाराजांना. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, शेवटला तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, संपूर्ण सेवेचं फळ मिळेल तुम्हाला. तर ती वस्तू कोणती, म्हणजेच आपण पाण्याच्या ग्लासबरोबर ज्या 2 उदबत्त्या लावलेल्या होत्या ना, तर त्या उदबत्त्याची रक्षा हे त्या प्लेटमध्ये पडलेली असते, ट्रेमध्ये पडलेली आहे. तर म्हणजे एकदम म्हणजे चिमूटभर तुम्हाला ती रक्षा घ्यायची आहे आणि ती रक्षा त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. उदबत्तीची रक्षा तुम्हाला त्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आधीच आपण 11 वेळेस तारक मंत्र म्हणल्यामुळे ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आणि त्या पाण्याचं तीर्थामध्ये रूपांतर झालेलं आहे. खूप मंत्र सेवा करून ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ही उदबत्तीची रक्षाही टाकायची आहे. बघा, इतकं म्हणजे इतकं ना प्रभावी हे तीर्थ, इतकं चमत्कारी हे तीर्थ बनतं ना, की जी व्यसनाधीश व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही दररोज पिण्यासाठी दिले ना, तर त्याचं व्यसनसुद्धा हळूहळू कमी होईल आणि त्याच्यातील चिडचिडपणा, रागीटपणासुद्धा कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर घरातील रागीट व्यक्ती, लहान मूल चिडचिड करत असेल किंवा घरामध्ये सतत जर आजारी व्यक्ती असेल तर त्यासुद्धा व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ देऊ शकतात. तर आवर्जून अशा प्रकारे तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ, तारक मंत्राचं पाणी अभिमंत्रित करून अशा प्रकारे ही एक वस्तू त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला हे पाणी दररोज घरातील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं आहे किंवा ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात त्या व्यक्तींना द्यायचं आहे. बघा, नक्कीच ताईंनो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेवा ही 21 दिवसाची करा, 51 दिवसाची करा, तुम्हाला जशी इच्छा आहे तशी ही सेवा करा. दररोज जर तुम्ही ही सेवा केली तरी पण तुमच्यासाठी चांगलंच आहे. आणि ज्यावेळेस तारक मंत्र आपण जपतो, तारक मंत्र आपण म्हणतो, त्यावेळेस बघा मनाला एक वेगळीच शांती मिळते, एक वेगळाच आनंद मिळतो आणि घरामध्ये हे वेगळंच वातावरण, एक प्रसन्न एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होते. ज्यावेळेस आपण काम करत असतो, स्वयंपाक करत असतो, धुणी धुत असतो, भांडे घासत असतो, त्यावेळेस तुम्ही तारक मंत्र घरामध्ये लावून द्या, यूट्यूबला लावून द्या. बघा, घरातील वातावरण एकदम फ्रेश, आनंदी, पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होते. तर म्हणजे त्याच्यामुळे
तुमचं हे तारक मंत्राचं तीर्थ हे तितकं चमत्कारी आणि खूप प्रभावी हे तीर्थ बनतं. तर आवर्जून ताईंनो हे तीर्थ अशा प्रकारे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही घरामध्ये बनवा आणि दररोज हे तीर्थ सर्वांना पिण्यासाठी द्या आणि बघा तुम्हाला किती लवकर याचा अनुभव येईल. विश्वास ठेवून जर सेवा केली ना तर अनुभव हा नक्कीच येतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.